आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमका अहवाल येतोय, कशा पद्धतीने चौकशी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बोलूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे राष्ट्रवादीच्या संदर्भातली। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एक मोठा दावा केलेला होता, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली होती। यावरून त्यांनी ट्विट केला। यावर राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि याच सगळ्या पीयूष गोयल यांच्या एका ट्विटमुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला होता। दरम्यान यानंतर आता पीयूष गोयल यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपल्याला एका पत्रकारानं चुकीची माहिती दिल्याचं ट्विट त्यांनी केलं। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याची चुकीची माहिती मिळाली होती, मात्र सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काम करत असून चुकीची माहिती दिल्यानं खेद व्यक्त करत असल्याचं गोयल म्हणाले। प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची चुकीची माहिती एका वरिष्ठ पत्रकारानं दिली। शहानिशा न करता मी माध्यमांमध्ये वक्तव्य केलं। मात्र चुकीची माहिती मिळाल्याचं मला नंतर समजलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी काम करत आहे। चुकीची माहिती दिली गेल्यानं मी दिलगिरी व्यक्त करतो, असं गोयल यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यावर राष्ट्रवादीच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि स्पष्टीकरण देताना गोयलांनी काय म्हटलं आपण ते पाहूया। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. पीयूष गोयल यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असं काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पीयूषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काय निर्णय झालेला नाही। तेव्हा सुनील तटकरे यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। दरम्यान आमच्या उत्तराधिकारी ज्या सुनेत्रा वहिनीच असतील असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील म्हटलेलं आहे। आपण पाहूयात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे। सुनेत्रा पवार सोडून वहिनी सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही। उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असतील, सुनेत्रा पवार असतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्या उपमुख्यमंत्री असतील, त्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सुनेत्रा पवार वहिनीच असतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सर्वस्वी इथून पुढच्या काळामध्ये सुनेत्रा वहिनी असतील। विधिमंडळातल्या कामकाजाच्या बाबत देखील आपण जर पाहिलं असेल तर गटनेत्या म्हणून सुनेत्रा वहिनींच्या बाबत काल एकमत करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।